आपण सुरुवात करतोय. सर, सुरुवात करायच्या आधी 1-2 जणांनी हात वर केले आहेत. अ, हां, कोणाला काही जर काही विचारायचं आहे का सुरुवातीला? विजयजी, संध्याजी, तुम्ही हँड रेस केलेत. तुम्हाला काही शंका आहे का? काही विचारायचंय? हां, संध्या मॅडमचा रिप्लाय आलाय. नाहीये. त्यांना नाही विचारायचंय काही. हां, विजयजींनी पण डाउन केला आहे हँड. ओके, ओके. ठीक आहे सर, मग आपण सुरू करू शकतो. हो, हो. भूपादौ यस्य नाभिर्व्यदसुरनिलश्चन्द्रसूर्यौ च नेत्रे कर्णावाशा शिरोद्योर्मुखमपि दहनो यस्य वासोऽयमब्धिः अन्तस्थं यस्य विश्वं सुरनरखगगो भोगिगन्धर्वदैत्यैः चित्रं रं रम्यते तं त्रिभुवनवपुषं विष्णुमीशं नमामि. वन्दे गुरुपदद्वन्द्वम् अवाङ्मनसगोचरं रक्तगौरप्रभामिश्रम् अतर्क्यं त्रैपुरं महः. सर्वांना सादर नमस्कार. आपण कालपासून पुरुष सूक्ताचा विचार इथे करतोय. पुरुष सूक्त कुठे आलंय, त्याचं एकूण विवरण कशा कशा पद्धतीने केलं गेलंय, त्याचा विनियोग याविषयी आपण थोडक्यात काल पाहिलं. पहिल्या मंत्रालाही सुरुवात केली. सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्षः सहस्रपात सभूमिं विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठत दशांगुलम, हा तो मंत्र होता. थोडक्यात अन्वय अर्थ पाहून पुढच्या मंत्राकडे आपण वळायचंय. सहस्र शीर्षा सहस्राक्षः सहस्रपात सहा पुरुषः भूमिं विश्वतः वृत्वा दशांगुलम अति अतिष्ठत, असा त्याचा अन्वय त्या मंत्राचा. म्हणजे हजारो मस्तक, हजारो डोळे, हजारो पाय असणारा तो जो पुरुष आहे, परमात्मा आहे, तो या भूमीला, या लोकाला सर्व बाजूनी आवृत करून, वेढून किंवा व्यापून 10 बोट वर अधिक उरला, शिल्लक राहिला, असा त्या मंत्राचा अर्थ होता. दुसरा मंत्र जो आहे तो याप्रमाणे: पुरुष एव इदं सर्वं यद्भूतं यच्च भव्यं उतामृतत्वस्येषानो यदन्नेनातिरोहति. आता ह्या मंत्राचा विचार करत असताना त्याचा अन्वय कसा करायचा, तर यत् भूतम यच्च भव्यम उत यद अन्नेन अतिरोहति. मी पुन्हा एकदा सांगतो: यद भूतम यच्च भव्यम उत यद अन्नेन अतिरोहति इदं सर्वं अमृतत्वस्य ईशानः पुरुषः एव. पुरुषेवेदं सर्वं यद्भूतं यच्च भव्यं उदामृतत्वस्येषानो यदन्नेनातिरोहति, असा हा मंत्र आहे. आता या मंत्रामध्ये खर तर वेदांत दर्शन, जे नंतरच्या काळामध्ये म्हणजे वैदिक काळाच्या उत्तर काळात, खूप उत्तर काळात हे वेदांत दर्शन विकसित झालं. षड्दर्शन परंपरा जी आहे, सांख्य योग न्याय वैशेषिक, पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा, अर्थात उत्तर मीमांसा म्हणजेच वेदांत, या षड्दर्शनाच्या परंपरेमध्ये
जो वेदांत विचार विकसित झाला त्याचं मूळ आपल्याला या ऋचेमध्ये, या मंत्रामध्ये मिळतं. काय म्हणतोय हा मंत्र? म्हणजे मंत्रद्रष्टा ऋषी यात काय पाहतोय, काय अनुभवतोय? हे सगळे मंत्र म्हणजे त्याला झालेला साक्षात्कार आहे. त्याला तो दिसतोय. आपल्याला जे या एकेका ऋचेमध्ये इथे थोडंफार आपण प्रयत्न करतोय आकलन करून घेण्याचा, तो त्या ऋषीचा साक्षात अनुभव आहे. म्हणजे जणू काही तो सहस्रशीर्ष पुरुष तिथे त्याला असा समोर आलाय, प्रकट झालाय. एक समर्थांची फार मनाच्या श्लोकामध्ये सुंदर रचना आहे. 196वा श्लोक आहे. अणु रेणू जोया नभा माझी काही, अणु रेणू जोया नभा माझी काही, रीता ठावया राघवे वीण नाही, तया पाहता पाहता तेची झाले, तिथे लक्ष आलक्ष सर्वे बुडाले. 196वा मनाचा श्लोक आहे. समर्थ सांगतायत की नभी वावरे जो अणुरेणू काही, किंवा पाठभेद आहे अणुरेणू जो या नभा माझी काही, रेता ठावया राघवे वीण नाही. या जगामध्ये, या नभामध्ये जे काही अणु रेणू वावरतायत, संचार करतायत, दिसतायत, किंवा तुम्हाला दिसत नसले, तुम्हाला कळत नसले, तुम्हाला जाणवत नसले, तरी ते तिथे आहेत. ते सर्व काही रेता ठावया राघवे वीण नाही, ते राघवांनी भरलेले आहेत. माझा राघव म्हणजे राम, तिथेही राम म्हणजे आत्माराम असा समर्थांना सांगायचा आहे. तो जो आत्मस्वरूप राम आहे तो या सर्वांमध्ये भरून राहिलाय, आणि इतका भरून राहिलाय की रीता ठावया राघवे वीण नाही. एक ठाव, 1 इंच भर देखील, एक काय मिलीमीटर देखील ही गोष्ट, ही वस्तू त्या राघवा वाचून उरलेली नाही, शिल्लक नाही. जिथे तिथे तो आहे. दुसरा पुढचा भाग फार महत्वाचा आहे. तया पाहता पाहता तेची झाले. म्हणजे त्याला पाहता पाहता असं झालं की तो राघव, तो आत्माराम दिसत होता. दिसता दिसता गंमत अशी झाली की तद्रूप हा पाहणारा होऊन गेला. तिथे लक्ष आलक्ष सर्वे बुडाले. लक्ष आणि अलक्ष जे पाहण्याजोगं आहे ते लक्ष, जे मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करतो ते लक्ष, आणि त्या लक्षाच्या पलीकडे म्हणजे जे कधी लक्षिलं जाऊ शकत नाही, जे समोर ठेवलं जाऊ शकत नाही, असं म्हणजे थोडक्यात आत्मा याला कधी पाहता येत नाही. आपल्याला असं जेव्हा वाटेल की मी आत्म्याला पाहतोय, तेव्हा समजावं एक आभास आहे. थोडा आपण वेदांतामध्ये उडी मारतोय, पण मुळात ह्या पुरुष सूक्ताचं तत्वज्ञान हे वेदांताला खूप पूरक आहे, मूलभूत आहे. त्यामुळे वेदांताला आपण वेगळं काढून त्याचा विचार करू शकत नाही. तर त्या लक्ष आणि आलक्ष या दोन्ही अवस्था जिथे बुडून जातात. नाथ संप्रदायामध्ये एक कायम शब्द किंवा ते 2 शब्द असं म्हणूया उच्चारले जातात. ती त्यांची ग्वाही किंवा द्वाही असते. आल्यावर तो नाथयोगी जो असतो तो उच्चार करतो अलख निरंजन. तो जो अलख हा शब्द आहे तो अलक्ष याच मूळ शब्दाचा अपभ्रंश आहे. जे अलक्ष आहे, जे निरंजन आहे, म्हणजे ज्याच्या ठाई कोणत्याही प्रकारचा दोष नाही, कोणत्याही प्रकारचा ठपका किंवा ठिपका नाही. अंजन म्हणजे दोष, ज्याच्यामध्ये भेसळ आहे, काहीतरी शुद्ध नाहीये. अशुद्ध तत्वाला अंजन असं म्हटलंय. अंजन म्हणजे खरं तर काजळ, पण त्या काजळाची जी काळीमा आहे
त्याच्यावरून ही सगळी उपलक्षणं त्यात आलेली आहे. तर जिथे असा कोणताही दोष नाही, ते तत्व निरंजन आणि ते तत्व कसं आहे, तर ते अलक्ष्य आहे. ते पाहता येण्याजोगं नाही. त्याला लक्ष्य करता येण्याजोगं नाही. जिथपर्यंत तुम्ही तेच होऊन जात नाही, तिथपर्यंत तुम्हाला ते कळत नाही. तर ही अवस्था अलक्ष्य अवस्था आहे. आणि सामान्य साधकाची जी अवस्था आहे, म्हणजे जसं एक तो ध्येय ठरवतो, मला अमुक-अमुक ठिकाणी पोहोचायचंय. जसं तीर्थयात्रा करायला निघाला. मला वाराणसीला पोहोचायचंय, मला गिरनारला पोहोचायचंय, मला कुठे वैष्णोदेवीला पोहोचायचंय. असं लक्ष ठेवून तो निघाला. म्हणजे काहीतरी एक XYZ असं आपण व्यवहारात जसं म्हणतो, तसं नेमून घेतो आणि जसं-जसं तो जवळ जातो, तसं-तसं अंतर कमी होतं आणि तो तद्रूप होऊन जातो. म्हणजे ज्ञानेश्वरांनी पहिल्याच अध्यायामध्ये एक ज्ञानेश्वरीच्या उपमा दिली आहे, की जैसा नगरी वसिजे नागरची होईजे. म्हणजे एकदा तुम्ही त्या नगरात गेलात, शिरलात आणि राहायला लागलात, की तो नागरिकच होतो. वेगळा काही सांगायची, अस्तित्व ठेवायची गरज राहत नाही. तो नगराचा भाग होऊन जातो. तसं जे लक्ष आधी तो योगी साधक नेमतो, जसा त्याच्या जवळ-जवळ जातो, तसं तद्रूप, तन्मयच तो होऊन जातो. मी हे सांगितलं सगळं अशासाठी, की हे जे मंत्रद्रष्टे ऋषी आहेत, ते त्या सहस्रशीर्ष पुरुष जो आहे त्याला पाहता पाहता तद्रूप होऊन गेलेत, विलीन झालेत त्यात. आणि ही जी अनुभूती आहे, ती अद्वयाची अनुभूती आहे, सामरस्याची अनुभूती आहे. त्यामुळे हे आपण जे पाहतोय, हे खूप तटस्थ, त्रयस्थ होऊन पाहतोय. हे सगळं खूप उपरी आहे, वरवरचं आहे. जिथपर्यंत आपल्याला या सगळ्याचा अपरोक्ष अनुभव येत नाही, तिथपर्यंत आपण केलेली ही सगळी शब्दांची मखलाशी आहे. या शब्दावरून त्या शब्दावर शब्दच्छल म्हणा, ते सगळं आहे. त्याला हे काय आहे ह्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय आपण हे करत असलेलं शब्द पांडित्य सगळं तिथे थिटं आहे, अपूर्ण आहे. तर मी सांगत असा होतो, दुसऱ्या मंत्रामध्ये जो मूळ सिद्धांत आलाय, तो फार महत्वाचा आहे. पुरुष एव इदम सर्वम. बाकी सगळं विसरा पुढचं. ही ही जी ओळ आहे ना, ही फार महत्वाची आहे. पुरुष हा, तो जो पुरुष आधी सांगितलाय, या सूक्ताची, या मंत्रांची जी प्रतिपाद्य देवता आहे, तो आत्मस्वरूप, परमात्म स्वरूप पुरुष, तो सर्व काही आहे. सर्वम इदम किंवा इदम सर्वम पुरुषः एव. हे सगळं काही पुरुष आहे, हा सिद्धांत इथे आलाय. काय मग हा पुरुष काय काय आहे? यद्भूतम, जे मागे होऊन गेलं, भूतकाळात जे विद्यमान होतं. यद भव्यम, यच्च भव्यम, जे भूतकाळात होऊन गेलं, जे भव्य म्हणजे पुढे होणार आहे, जे होऊन गेलं आहे आणि जे पुढे होणार आहे. भूतकाळ आणि भविष्यकाळ या दोन्ही काळामध्ये जे जे काही अस्तित्वात येणार आहे किंवा मागे होतं, ते सगळं काही पुरुष आहे. बरं, मग अजून काय? तद उत यद अन्नेन अतिरोहती. अन्नेन अतिरोहती, जे अन्नाद्वारे अतिरोहती, अतिरोहित होत आहे. रूह असा धातू आहे. वाढणे, पसरणे, चढणे अशा अर्थी तो चालवला जातो. तर अन्नाद्वारे, अन्नाच्या माध्यमातून जे फैलावत आहे, जे विस्तारत आहे, असं जे काही तत्व आहे. म्हणजे आता इथे भूत आणि भव्य यामध्ये भूतकाळ आणि भविष्यकाळ झाला. रोहती मध्ये वर्तमान काळ आहे. म्हणजे जे झालंय पूर्वी, होऊन गेलंय, ते हा पुरुषच आहे. जे सध्या आत्ता वर्तमानामध्ये अन्नाद्वारे
अतिरोहित होत आहे, विस्तारत आहे, वाढत आहे. ते सगळं ते काय आहे? अन्नेन यद अतिरोहती इदं सर्वम. हे सगळं जे काही आहे तो हा अमृतत्वस्य ईशानः. अमृतत्वाचा ईशान. ईशान या शब्दाचा अर्थ आहे स्वामी, सत्ताधारी, ज्याच्या सत्तेमुळे अमृतत्व आहे, जो आहे म्हणून अमृतत्व नावाची काहीतरी गोष्ट अस्तित्वात आहे, राहू शकली. तो अमृतत्वाचा स्वामी पुरुष हाच सर्व काही आहे. म्हणजे आता इथे गंमत अशी आहे, इथे अन्वय करत असताना अजून एका प्रकारे वेगळा अन्वय केलेला आहे. पुरुष एवेदम सर्वम यद्भूतम यच्च भव्यम. म्हणजे जे झालं, जे होणार आहे ते सर्व पुरुष आहे. तोच पुरुष अमृतत्वस्य ईशान, अमृतत्वाचा स्वामी आहे. आणि तोच वर्तमानामध्ये अन्नाद्वारे अतिरोहित होतोय, विस्तारला जातोय. असाही काहींनी अन्वय केलाय. म्हणजे अर्थाच्या दृष्टीने फार फरक पडणार नाहीये, मात्र अन्वय करताना इकडचं तिकडे असं घेता येईल. तर सांगायचंय काय, हा जो पुरुष आहे हा भूत भविष्य वर्तमान या तिन्ही काळात जे काही अस्तित्व अस्तित्व म्हणून दिसतंय, जे काही आहे, होत, होणार आहे असं आपण म्हणतोय, ते सगळं हा पुरुष झालाय. आता इथे लक्षात घ्यायच्या आहेत दोन गोष्टी. एक, अन्नाद्वारे अतिरोहित होणं म्हणजे नेमकं काय होणं, आणि दुसरी महत्वाची गोष्ट जी थोडी सापेक्ष आहे, आजच्या वैज्ञानिक सिद्धांतांना सापेक्ष आहे. मुळात सुक्तकाराला तिथे काय सांगायचंय, हा भाव सुक्तकारालाच ठावा, किंवा एखाद्या त्या सूतक द्रष्टा जो असेल त्याच्या सारखी ज्याची भूमिका आहे, त्याच्यासारखी तयारी सिद्धता ज्याची झालेली आहे, त्याला ते कळेल. आपण फक्त खडे मारतोय अंधारामध्ये. तर पहिला जो आपण मंत्र पाहिला, सहस्रशीर्षा पुरुषः, त्यामध्ये या आत्मतत्वाची, या चैतन्याची जी देशव्याप्ती आहे, म्हणजे आजच्या विज्ञानाच्या परिभाषेत ज्याला स्पेस आणि टाइम अशा एंटिटी मानल्या जातात, दोन. म्हणजे खऱ्या त्या दोन आहेत का एकच आहेत, हा मूळ कळीचा मुद्दा आहे. त्याच्या आपण खोलात आत्ता शिरणार नाही आहोत. पण पहिल्या मंत्रामध्ये तो दशांगुलम अति अतिष्ठत असा सिद्धांत आला. म्हणजे थोडक्यात जे स्पेस, देश, अवकाश आहे त्याला व्यापून उरला, हा सिद्धांत त्यात आला. तसा या मंत्रात दुसरी जी एंटिटी आहे, टाइम, त्याला व्यापून हा उरला, हा अर्थ ध्वनित होतोय. म्हणजे काय, भूत भविष्य वर्तमान यामध्ये जो काही आहे, पहिल्या याच्यात जे जे काही देश होते, जी जी काही स्पेस होती, मग तो कसा आहे, तर हजारो मस्तक, हजारो पाय यांनी ती सगळी स्पेस ज्याने व्यापून टाकलेली आहे. आणि स्पेस म्हणून जे काही आहे तेवढं सगळं व्यापून, झाकून, आवृत करून पुन्हा तो दशांगुळ उरलाय. इथे ते स्पेस मध्ये त्याची व्याप्ती, स्पेसला व्यापून त्याचं उरणं, हे डिफाईन केलं गेलंय, हे सांगितलं गेलंय. आणि आत्ताच्या दुसऱ्या मंत्रामध्ये तो तीनही काळांना व्यापून, टाइम तत्वाला व्यापून कसा उरलाय हे सांगितलं जात आहे. त्यामुळे स्पेस आणि टाइम रिलेशन या संदर्भात हा एक श्लोक विचारणीय आहे, चिंतनीय आहे.
हे मी फक्त एक संकेत करून ठेवतोय. याच्यावर अजून आपल्याला बराच विचार करता येईल, पण आपल्याला पूर्ण सूक्त बघायचंय, त्यामुळे तो विषय आत्ता इतकाच. आता मी येतो पुन्हा अन्नेन अतिरोहती यावर. अन्नेन अतिरोहती असं म्हणत असताना अन्नाद्वारे, अन्न शब्दाची तृतीया वापरली. करणे तृतीया, करण आहे, अन्न आहे. अन्नाद्वारे काय काय विस्तारतंय, तर हे सगळं विश्व हे अन्नामुळे विस्तृत झालंय. आता हे अन्न काय आहे? अन्न आपल्याला असं वाटेल की काही जो आपण इनटेक करतोय, घेतोय, गिळतोय, ते अन्न आहे. म्हणजे मनुष्य जसं काय त्याचं व्हेज, नॉन व्हेज, व्हेगन ह्या प्रकारात मोडणारं जे काही खातोय, भक्षण करतोय, ज्याच्यावर तो जगतोय, तगतोय, सस्टेन होतोय, ते अन्न असावं असं आपल्याला स्वाभाविक विचार येईल. मात्र आता जे तिर्यक योनीगत, तिर्यक योनी म्हणजे थोडक्यात मानवेतर जे प्राणी सृष्टी आहे आणि जे पृष्ठवंशी नाहीत, विशेषतः म्हणजे ज्यांना पाठीचा कणा आहे, मात्र ते असे सरळ कण्याने वावरत नाहीत, ते आडव्या कण्याने वावरतात. ते सगळे ते तिर्यक योनीगत जे जीव आहेत, तेही काही ना काही अन्न हे घेत असतात. प्रत्येक जीवाचं अन्न ठरलंय. जीवो जीवस्य जीवनम अहस्तानि सहस्तानाम अपदानि चतुष्पदाम फल्गुनी तत्र महताम जीवो जीवस्य जीवनम. हा भागवत पुराणातला श्लोक आपण ऐकलेला असेल, किमान त्यातली शेवटची ओळ ऐकलेली असेल. तर एक जीव आपल्या अन्नासाठी दुसऱ्या जीवावर अवलंबून आहे, ज्याला आपण अन्न साखळी म्हणतो. इकोसिस्टीम पिरॅमिड ते दाखवलं जातं जे अन्न साखळीचं, ते आपल्या सगळ्यांना माहिती असेल. तर एक जीव दुसऱ्या जीवाचं अन्न होतोय, मात्र प्रत्येक जीवाला अन्न हे लागतच आहे. मूलभूत गरजा आहेत, त्यात अन्न आहे. मग आता पुढचा प्रश्न असा, ठीक आहे बाबा, अन्न, वस्त्र, निवारा यातलं अन्न आम्हाला कळलं, 3 मूलभूत गरजांमधलं. पण ज्या जड योनी आहेत, म्हणजे आता उदाहरणार्थ झाड, त्यांचं काय, तर झाड ही सूर्यप्रकाश, खत, पाणी याद्वारे अन्न मिळवतं. म्हणजे त्यालाही सजीव आहे म्हटल्यावर अन्न लागतंय. बरं, अजून थोडं जडाकडे आपण जर गेलो, पाश्चात्य सिद्धांतानुसार सगळं जग हे जड आणि जे चित आहे, म्हणजे चैतना ज्यांना आहे, सजीव आणि निर्जीव, या 2 कॅटेगरीमध्ये विभागलं गेलंय. अर्थात भारतीय विचारधारेमध्येही हे मान्य आहे, परिचित आहे. पण एक सूक्ष्म दृष्टी अशी आहे भारतीय तत्वज्ञानात, की आपण ज्याला जड म्हणतोय, अचित म्हणतोय, त्यामध्येही खर तर तो परमात्मा, ती चेतना विद्यमान आहे. म्हणजे त्याला अचेतन, निर्जीव असं जरी म्हणत असलो आपण, भाषेची मर्यादा म्हणून म्हणा, एक रूढी म्हणून म्हणा, एक आपलं सामान्य आकलन म्हणून म्हणा, आपण काही कॅटेगरी ह्या निर्जीव म्हणून वेगळ्या काढलेल्या आहेत. तर या जगात अशी कोणतीही गोष्ट नाही अचित अशी. मी अचित हा शब्द सहेतुक वापरतोय. अचेतन असा जेव्हा आपण शब्द वापरतो तेव्हा त्याचा अर्थ होतो निर्जीव, ज्याच्यात चेतना नाही. मात्र खरी गंमत अशी आहे, ती चेतना त्या वस्तूत आहे, पदार्थात आहे, मात्र ती आपल्याला जाणवत नाहीये. त्याचे जे पॅरामीटर्स आहेत, त्याला त्या जी एकक आहेत त्याला मोजायची, त्यातल्या चेतनेला, ती आपल्याकडे नाहीयेत. आपल्या ताकदीला, आपली कुवत त्या चेतनेपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे आपल्या सोयीसाठी आपण त्यांना अचेतन, अचित म्हणून घोषित करून टाकले. मात्र मुळात तिथेही तो परमात्मा वास करून आहे.
जे ईशावास्य उपनिषद आपल्याला सांगताय ना, ईशावास्यमिदं सर्वम यत्किंच जगत्याम जगत, तो हा सिद्धांत आहे. पुरुष एवेदम सर्वम यद्भूतम यच्च भव्यम. जे जे काही निर्जीव म्हणून आहे, मी हे सांगतोय अशासाठी की निर्जीव असं जरी मानलं तरी त्यालाही त्याचं काहीतरी अन्न आहे. आज हे स्थूल दृष्टीला पाहिल्यावर आपल्याला मान्य होणार नाही, कळणार नाही, पटणार नाही. पण ज्याला आपण अच्युत म्हणतोय, निर्जीव म्हणतोय, त्याला पण कुठे ना कुठेतरी, कोणत्या ना कोणत्या तरी स्वरूपात अन्न हे आवश्यक आहे, लागतंय अस्तित्वात राहण्यासाठी अन्न. मग ही दृष्टी काय आहे? एक साधा प्रलयाचा सिद्धांत पुराणात आलेला आहे. काय आहे? तर जे मर्ज होत आहे कशात ना कशात तरी, मर्ज होणं, विलीन होणं, ही अन्न भक्षणाची प्रक्रिया आहे असं म्हणता येतं. म्हणजे जेव्हा या सगळ्या सृष्टीचा प्रलय होतो तेव्हा काय होतं? अवस्थानुरूप हा प्रलय आहे. जसं एक एक महाभूत उत्पन्न होत आलेलं असतं तसं तसं त्याच्या मूल कारणात ते विलीन व्हायला लागतं. मग पृथ्वी ही आपामध्ये, जलामध्ये विलीन होते. जल हे अग्नीमध्ये विलीन होत आहे. अग्नी हा वायूत, वायू हा आकाशात, असं विलिनीकरण होत चाललंय. ह्याचाच दुसरा अर्थ पृथ्वी हे जलाचं अन्न आहे. जल हे तेजाचं अन्न आहे. तेज हे वायूचं अन्न आहे. वायू हा आकाशाचं अन्न आहे. म्हणजे तिथे देखील अन्न साखळी आपल्याला दिसेल. त्यामुळे हे जे जगत आहे, जे अन्नाद्वारे अतिरोहित होत आहे, चढत जात आहे, विस्तारत जात आहे, व्याप्त होत आहे. आणि अति हे जे अव्यय आहे याचा दुसरा अर्थ अत्यय, नाश असा देखील होतो. आपण म्हणतो मराठीत ना, अति तेथे माती. त्यामुळे विस्तारणं, फैलावणं आणि त्या विस्ताराच्याच पुढे जो त्याचा विनाश आहे, अंत आहे, हा देखील त्या अतिरोहती या शब्दातून ध्वनित झालाय, सूचित केला गेलाय. स्पष्ट नाही, ध्वनी आहे. म्हणजे काय? एक गीतरामायणातली ओळ आहे, वर्धमान ते ते चाले मार्ग रे क्षयाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. तर हे जे अन्नाद्वारे अतिरोहण पावणार आहे ते सगळं पुढे नष्ट होणारे, विनाशाला पावणारे. मात्र असं जे मरणधर्मा, नाशशील असं जे काही आहे ते देखील हा पुरुषच आहे. पण आता गंमत अशी आहे, जरी ते असलं, ते दृश्य स्वरूप विनाशी असलं, वाटत असलं, तरी मूळचा त्याच्या मागे असणारा हा पुरुष हा कायम आहे. ज्या ज्या वस्तूंना अन्नाची आवश्यकता आहे त्या सगळ्या वस्तू या विनाशी आहेत, हे लक्षात ठेवायचंय. ज्याला ज्याला म्हणून अन्न लागतंय ती ती वस्तू विनाशी आहेच आहे. मात्र त्या विनाशी रूपामागे असणारा अविनाशी असा भाव, तो हा पुरुष आहे. आणि हे कळावं यासाठी तो अमृतत्वस्य ईशानः असं त्याला म्हटलंय. म्हणजे या 3 काळामध्ये जी रूप, जी अस्तित्व होतायत, राहतायत, जातायत, त्या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन एक जे शाश्वत मूल्य कायम राहत आहे, मी मूल्य हा शब्द तिथे वापरतो. स्वाभाविक हा महिना हा बजेटचा महिना म्हणून प्रसिद्ध आहे. अर्थशास्त्र सगळं आपलं ह्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये निर्धारित होत असतं वर्षभराचं. म्हणून मी मूल्य हा शब्द वापरला. मूल्य काय आहे? तर एक शाश्वत मूल्य ह्या एका अस्तित्वाला आहे. बाकी सगळ्या गोष्टी म्हणजे जे आता त्या इकॉनॉमिक्सचे खंदे आहेत, जाणकार आहेत, ते ह्याच्याविषयी अधिक खुलासा करू. मात्र प्रत्येक गोष्टीचं मूल्य आहे आणि
काळानुरूप ती मूल्यवत्ता बदलत जाते. म्हणजे आज या गोष्टीला मूल्य आहे, ते उद्या तसं असेलच असं नाही. पेट्रोलचं घ्या. आज इतकं आहे, उद्या तितकंच असेल असं नाही, म्हणजे वाढतच जाईल. सोनं घ्या. सोन्याचं आज जे मूल्य आहे ते उद्या तसं राहीलच असं नाही. प्रत्येक गोष्टीची मूल्यवत्ता अगदी तुम्ही प्राचीन काळात विचार केलात, जेव्हा धातूंचा नुकताच शोध लागायला लागला, असे धातू या जगात आहेत, असं जेव्हा कळायला लागलं, तेव्हा अगदी आज आपण ज्यांना फालतू धातू मानतो, त्यांनाही बरंच मूल्य होतं. आता असं झालं समजा सोन्याची अशी एखादी खाण मिळाली, अनंत सोनं त्याच्यात भरलेलं आहे आणि सोनंच सोनं झालं जगभर. तर कदाचित असं होईल सोन्याची किंमतच नाहीशी होईल आणि लोखंड जर अगदी नष्टप्राय झालं, मिळेनासं झालं, तर लोखंडाला सोन्याचे भाव येतील. हे काय आहे? तर काळानुरूप, उपयोगानुरूप, अवस्थानुरूप ही मूल्य व्यवस्था बदलत जाते. मात्र या सगळ्या मूल्यामध्ये एक मूल्य हे इन्फायनाईट आहे, जे अनंत आहे. त्याची मूल्यवत्ता कधी घटणारही नाहीये आणि वाढणारही नाहीये. वाढ आणि घट हे त्याच्या स्वरूपात नाहीच मुळात. ते आहे तसंच्या तसं विश्वाच्या आरंभ काळापासून अंत काळापर्यंत त्याचं मूल्य तसंच्या तसं राहणार आहे. ते मूल्य आहे अमृतत्व. अमृतत्वस्य ईशानः. अमृतत्व हे खरं तर सर्वोच्च मूल्य आहे असं आपण मानू. मात्र त्या मृत्यू ज्या अवस्थेमध्ये नाही, अशा मृत्यू कल्पनेला सापेक्ष असणारी अमृतत्वाची कल्पना ही देखील खरं तर उपरी आहे. मुळात त्या अमृतत्वाच्या पलीकडे असणारा जो आत्मा आहे, त्या आत्म्याला मृत्यूच नाहीये. मग अमृतत्वाची काय मिजास? त्यांना सांगायचंय काय? आपल्याला जे आपल्या दृष्टीने सर्वोच्च मूल्य वाटतं अमृतत्व. बघा, आपल्या सगळ्यांना वेगवेगळी मूल्य वाटतात. आपल्याला सर्वोच्च मूल्य काय असं विचारलं, प्रत्येकाची उत्तरं वेगळी येतील. मात्र त्या सगळ्या उत्तरांचा शेवटी अगदी लसावी किंवा मसावी काढला की जे उरणार आहे ते अमृतत्व आहे. मात्र या अमृतत्वाचा देखील स्वामी, त्याच्याही वर अमृतत्व म्हणून जे काही आहे ते ज्याच्यामुळे आहे तो हा पुरुष आहे. तर पुरुष एव इदम सर्वम हा सिद्धांत इथे आपण थोडक्यात पाहिला. पुढचा मंत्र आहे एतावानस्य महिमा अतो जायांश्च पुरुषः पादोस्य विश्वाभूतानि त्रिपाद अस्य अमृतम दिवी. याचा अन्वय जर लावायचा झाला तर असा, एतावान अस्य महिमा च अतः पुरुषः जायान अस्य पादः विश्वाभूतानि अस्य त्रिपाद दिवी अमृतम. हा त्याचा अन्वय. अर्थ थोडक्यात पाहायचा झाला तर एतावान अस्य महिमा. एतावान म्हणजे इतका, एतावत एवढा याचा महिमा आहे. महिमा, महिमन असा मूळ शब्द आहे. मोठेपणा असा आपण, महात्म्य हा त्याचा अर्थ आहे. एवढा त्याचा मोठेपणा आहे. हा जो एवढा मागच्या मंत्रामध्ये सांगितलेला आहे, देश, काल, स्पेस आणि टाइम यांना व्यापून उरणारा हा जो काही आहे तो खरं तर त्याचा महिमाच आहे. तो पुरुष नाहीच आहे. पुरुषाचा केवळ महिमा आहे, मोठेपणा आहे. अतो जायांश्च पुरुषः, तो जो मूळ पुरुष आहे तो या महिम्यापेक्षाही मोठा आहे. आपल्याला जो मोठा 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 वाटतोय, हे जे मोठेपण आपल्या सापेक्षतेने आपण ठरवलंय, निर्धारित केलंय, तो पुरुष या मोठेपणापेक्षाही मोठा आहे. मोठं म्हणून या जगात जे काही आहे, म्हणजे अक्षरशः एखाद्या लहान मुलाला जसं समजावतोय ना त्याचा बाप,
तसं हे मंत्रद्रष्टे ऋषी आपल्याला समजावून सांगतायत. खरं तो आत्मस्वरूप पुरुष या सगळ्या सापेक्षतांच्या पॅरामीटर्सच्या पलीकडे आहे. पण तरीही तुम्हाला तो कळायला हवा. ह्यासाठी तो तळमळीन तुमच्या परिभाषेत, तुमच्या परिमाणात त्या पुरुषाला मांडायचा प्रयत्न करतोय ऋषी. मग तुम्हाला काय कळतं? तुम्हाला मोठेपण कळतं, तुम्हाला मूल्य कळतं, तुम्हाला आकार कळतो, तुम्हाला व्याप्ती कळते. मग व्याप्ती कळते ना, मग तुम्हाला जी सगळ्यात मोठी व्यापक अशी गोष्ट वाटत असेल, ती व्यापक गोष्ट म्हणजे केवळ त्या पुरुषाचा एक अंश आहे. ते तुम्हाला जे मोठेपण वाटतंय, खरं तर त्या पुरुषाचं एक आंशिक असं रूप आहे, विभूती आहे. मूळ जो पुरुष आहे तो त्या विभूतीच्याही खूप पलीकडे आहे, खूप त्याहूनही मोठा आहे. म्हणून ते म्हणतात अतो जायांश पुरुष, जायान म्हणजे मोठा. हा सगळा जो काही आहे तो त्याचा खरं तर महिमा आहे. आपण म्हणतोय तो पुरुष आहे, मात्र तो पुरुषाचा महिमा आहे. तो मूळ पुरुष ह्या सगळ्यापेक्षा अजून मोठा आहे. मग काय आहे हे सगळं जे विश्व आहे, विश्वा भूतानी, या विश्वामध्ये जी जी काही भूत आहेत, भूत म्हणजे पिशाच्य, घोस्ट या अर्थी नाही, तर जी जी उत्पन्न झालेली आहे, जी आपलं अस्तित्व टिकवून आहेत, ती सगळी विश्वाभूतानी, विश्वातली ही जी सगळी भूत आहेत, विश्वात्मक भूत आहेत, सर्वाणी अस्य पुरुषस्य विश्वाणी, विश्वा नाम सर्वाणी भूतानि कालत्रयवर्तीनि प्राणिजातानि पादः नाम चतुर्थः अंशः. या सगळ्या विश्वात पसरलेली सगळी भूत ही त्या पुरुषाचे एक चतुर्थांश भाग आहे. हा सगळा पाद अशी संज्ञा आहे. गणित जर मांडायचं झालं, अनेक आपल्याकडे मानक होती, परिमाण होती. आज आपण दशमान पद्धत वापरतो. पूर्वी षोडशमान पद्धती भारतामध्ये अशी प्रचलित होती. षोडशमान म्हणजे काय? थोडक्यात आण्याच्या भाषेत बोलायचं झालं तर 4 आणे, 8 आणे, 12 आणे आणि 16 आणे. 16 आण्याचा 1 रुपया षोडशमान. तर त्या षोडशमानानुसार गंमत काय आहे, तर 4 भाग आपण याचे पाडले. म्हणजे पर्सेंटेज, टक्केवारीच्या भाषेत सांगायचं झालं तर 25%, 25%. 25% 4 वेळा एकत्र आले की तो 100% तयार होईल. पण त्या पूर्ण 100% पैकी 1/4, 1/4 भाग, हा जो 1/4 भाग आहे त्याला संज्ञा आहे पाद. त्याच्यावरूनच मराठीमध्ये पाव हा शब्द आलेला आहे. पाव म्हणतो ना आपण, पावभाग, पावकी निमकी. आता या वर्गामध्ये बहुतांश ती पिढी आहे ज्यांना पावकी आणि निमक्या पाठही असतील, ज्यांनी ऐकल्या असतील, ज्यांना माहिती असतील. तर जो 1/4 आहे त्या पूर्ण पुरुषाचा जेमतेम 1/4, 1/4 भाग, हा त्या 1/4 भागाने अख्खं विश्व, विश्वातली सगळी भूत त्या एका पादातून जन्माला आलेली आहे. त्याचा एक पाद काय घेतला, अख्खं विश्व विस्तारलं. विश्वाभूतानी अस्य पादः, ही सगळी भूत त्याचा 1/4 आहेत. सगळ्यांना एकत्र मिळवलं, ताकद, सगळी जी काही उपलब्धी आहे केवढी होईल विचार करा. मात्र एवढं सगळं जे काही, ही सगळी पृथ्वी जी सर्व प्रकारच्या समृद्धीने भरलेली आहे, ती सगळी जीव
समृद्धी यांनी भरलेली पृथ्वी, त्याचा पृथ्वी काय, तिथे तर भूतानी म्हणतायत. सगळी भूत ही त्याचा 1/4 भाग आहे, 1/5 भाग आहे फक्त. मग उरलेल्याचं काय, 75% काय? ते म्हणाले त्रिपादस्य अमृतम दिवी. उरलेला जो त्रिपाद, 3 पाव भाग आहे, तो कुठे आहे? तो उरलेला भाग म्हणजे थोडक्यात 12 भाग, 4 भाग हा हे विश्व बनलाय त्या भागाने. उरलेला 12 भाग हा दिवी, कुठेतरी द्युलोकामध्ये, स्वर्ग लोकामध्ये, अमृत स्वरूपामध्ये विद्यमान आहे. म्हणजे एक इथे स्पष्टता पुढच्या टप्प्यातली झाली. ही सगळी अन्नेन अतिरोहती अशी जी जीवसृष्टी आहे, ती सगळी कशी आहे, तर ती मर्त्य आहे. मग ती मर्त्य आहे आणि ती त्याचं रूप आहे म्हटल्यावर असं कसं तो अमृत स्वरूप आहे, अमृतत्वाचा स्वामी आहे, आणि ही सृष्टी मात्र उत्पन्न होते, नाश पावते, हे कसं धरायचं? तर तो त्याचा केवळ 1 पाद आहे, 1 पाव भाग आहे. त्यामुळे तो नित्य परिवर्तनशील आहे. मात्र त्याचे जे उरलेले 12 आणे आहेत, 75% आहेत, ते सगळे अचल, कोणत्याही प्रकारचं परिवर्तन, स्थित्यंतर ज्यात येत नाही, असे त्रिपाद अमृतम दिवी, त्या द्युलोकामध्ये स्थिर, चिरंतन अशा स्वरूपामध्ये विद्यमान आहे. आता म्हणजे इथे उपनिषदात येणारा दुसरा महत्वाचा सिद्धांत आपल्याला लक्षात येईल. चतुष्पाद वै ब्रह्म. ब्रह्म हे कसं आहे, तर चतुष्पाद ब्रह्म आहे. पुन्हा मी वारंवार सांगतो, ही चतुष्पाद, षोडशकल अशा ज्या संकल्पना आहेत ना, या सगळ्या ते जे निर्विकार, निराकार, निर्गुण ब्रह्म आहे, ते सगुणात, विकारात असणाऱ्या तुम्हाला समजावं यासाठी योजलेली युक्ती किंवा क्लृप्ती आहे. तुम्हाला समजावं यासाठी. याचा अर्थ ते तेवढंच आहे असं नाही. जे अनंत ब्रह्म आहे ते चतुष्पाद आहे हे सांगणं म्हणजे म्हणजे कसं होईल, की तो सगळं आकाश व्यापून उरलाय असं म्हणायचं, आणि पुन्हा मग तुमच्या खोलीत पण तो आहे असं म्हणायचं. तशी गोष्ट आहे. मुळात ब्रह्म हे अनंत आहे. मात्र तुमच्या खोलीच्या बाहेरचं आकाश तुम्ही कधी पाहिलेलंच नाही. त्यामुळे तुमच्या खोलीच्या आकाशामध्ये ते भरलेलं आहे, हे त्या ऋषीला पुन्हा स्पेसिफाय करायला लागतंय, स्पष्ट करायला लागतंय. तर त्रिपाद अस्य अमृतम दिवी आणि विश्वाभूतानि अस्य पादहा एव. हा सिद्धांत म्हणजे चतुष्पाद ब्रह्माचा सिद्धांत. 4 पाद त्या ब्रह्माचे आहेत असं उपनिषद सांगतं. मग त्या एकेका पादामध्ये पुन्हा 4 कला आहेत. 4 कलांचा 1 पाद, असे 4 पाद म्हणजे एकूण 16 कला तिथे तयार होतात. मग त्या उपनिषदात सांगितलेल्या आहेत. प्रश्नोपनिषदात 16 कला सांगितल्या आहेत. बृहदारण्यक, छांदोग्य, यथाशक्ती तिथे तिथे त्या सांगितलेल्या आहेत. मुंडकात येतात काही. तर असं जे हे चतुष्पाद ब्रह्म आहे, तेच या पुरुष सूक्तात सांगतायत. तो पुरुष कसा आहे, तर तो चतुष्पाद पुरुष आहे. इथे आता पाद या शब्दाचा अर्थ पाय असा घ्यायची गरज नाही. आणि जरी घेतला तर अशी कल्पना करा, एखादा वृष म्हणजे घोडा किंवा वृष म्हणजे बैल किंवा अश्व असावा, घोडा असावा, तसा हा पुरुष चतुष्पाद कल्पिलाय. असं कोणाला जर समजायचं असेल तर समजो. पाद याचा अर्थ पाय असा जर घ्यायचा असला तर घ्या. पण ते अस्तित्व जसं 4 पायावर अवलंबून आहे, आधारलेलं आहे, उभं आहे, तसं ते तिथे स्थिर आहे हे मानण्यासाठी ते 4 पाय लावायला लागतील. आता हे 4 पाद कोणते कोणते? तर अजून एक उपनिषद आहे,
त्रिपाद विभूती महानारायण उपनिषद असं एक उपनिषद नंतरच्या काळात आपल्याला दिसतं. ते अथर्व वेदाचं आहे असं मानलंय. आता त्या उपनिषदामध्ये 4 पाद कोणते आहेत याचं विवरण आलंय. त्या परब्रह्माचे, परमात्म्याचे 4 पाद म्हणजे पहिला पाद आहे अविद्यापाद, दुसरा पाद आहे विद्यापाद किंवा सुविद्यापाद, तिसरा पाद आहे त्या तिसऱ्या पादाला ह्या सगळ्या वर्णनामध्ये आनंदपाद असंही म्हटलेलं आहे तिसऱ्या पादाला, किंवा काहींच्या दृष्टीने त्याला अमृतपाद असंही म्हटलंय. आणि जो चौथा आहे त्याला तुरीय पाद किंवा तुरीयातीत पाद असं म्हटलेलं आहे. पुन्हा एकदा मी 4 नावं सांगतो. अविद्यापाद, विद्यापाद, आनंदपाद आणि तुरीय पाद असे 4 पाद त्या ब्रह्माचे त्या उपनिषदात सांगितले. आता त्यातला जो पहिला अविद्येचा पाद आहे तो म्हणजे हा जो विश्वाभूतानी आहे तो पाद आहे. तो कसा आहे, नावातच जो अविद्या, अविद्यमान, जो आभासी आहे, व्हर्च्युअल आज आपण म्हणतो, म्हणजे काय आहे असं दिसतंय तुम्हाला. ही फार गमतीची गोष्ट आहे. आत्ता तुम्ही आहात, उद्या नसाल. इथे कोणी अवकाश दर्शन करायला गेलेलं असेल आपल्या मंडळींपैकी, काही अवकाश शास्त्रज्ञही असू शकतात. ते शास्त्र ज्यांना माहितीये ते सांगतील आपल्याला. आपण आत्ता एखाद्या अवकाशामधल्या ग्रहाकडे, ताऱ्याकडे पाहतोय आणि त्याचं जे रूप आत्ता आपल्याला दिसतंय, हे आपल्याला दिसणारं रूप हे मधल्या अंतरावर अवलंबून आहे. म्हणजे काय, आपण जेव्हा त्या अवकाशशास्त्राच्या, खगोलशास्त्राच्या परिभाषेमध्ये एक परिमाण वापरतो की इतकी प्रकाश वर्ष हा तारा, हा ग्रह आपल्या पृथ्वीपासून किंवा आपण जिथून पाहतोय तिथून दूर आहे. परिमाण आहे प्रकाश वर्ष. म्हणजे काय, अगदी साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर 400 प्रकाश वर्ष तो तारा दूर आहे असं जर आपण मानलं तर साधं त्यातलं समजून घ्यायचं गणित हे, एखादी अशी दुर्बीण तुम्हाला मिळाली की आता तुम्ही त्या ग्रहावर काय चाललंय, तिथे कुठले जीव वावरतायत, तिथे काय आहे हे पाहू शकताय त्या दुर्बिणीतून, त्या टेलिस्कोप मधनं. तर त्या दुर्बिणीतून तुम्हाला जे दिसणार आहे ते दिसणार 400 वर्षापूर्वी तिथे घडलेलं होतं. त्याचे किरण तिथनं प्रसारित झाले, ते तुमच्यापर्यंत पोहोचायला 400 वर्ष जायला लागली. आत्ताच्या म्हणजे आता ही पुन्हा स्पेस आणि टाइमची सापेक्षता आहे. तुम्ही ज्याला आत्ता म्हणताय त्या आत्ताच्या क्षणी तिथे हे नाहीये जे तुम्हाला दिसतंय. हे दिसतंय हे 400 वर्षापूर्वी घडलेलं आहे. म्हणून त्याला म्हणायचं 400 प्रकाश वर्ष अंतर आहे. ती जी किरण जी तुम्हाला दिसतायत, तुम्हाला आत्ता दिसतायत, याचा अर्थ ती आत्ताच्या क्षणी तिथे आहेत असं नाही. ही गंमत आहे. म्हणजे तुमचं ज्ञान हे सुद्धा या स्थल आणि काल संकल्पनांनी किती बद्ध झालेलं आहे. त्यामुळे जे अस्तित्व आहे, तुम्ही ज्याला म्हणताय हे आहे, आत्ता म्हणताय, असा विचार करा की आपण आहोत याच्यामध्ये प्रकाश वर्षाचं अंतर पडलंय. आहे हा. आणि तसं म्हणजे या व्हर्च्युअल रियालिटी मध्ये हा अनुभव सगळे घेत असतील. आता आपण लॅग येतो असं म्हणताय, म्हणजे विशेषतः ओव्हर द सीज जेव्हा बोलायची वेळ येते, कॉन्टॅक्ट साधायची वेळ येते, लॅग येतो. म्हणजे काय येतं, आपण इथे बोलून झालेलं असतं, आपण इथे जे काही प्रसारण असतं ते केलेलं असतं, संप्रेषण, कम्युनिकेशन झालेलं असतं. मात्र ते तसंच्या तसं तिकडे जाईपर्यंत, मी आता जो बोलतोय तो आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय, मात्र याच्यामध्ये एक काळाची सूक्ष्म रेषा आहे, एक अंतर पडत आहे. म्हणजे
कदाचित असं होईल, म्हणजे फार तत्वज्ञानाच्या दृष्टीने विचारणीय बाब आहे. एक क्षणापूर्वी तो बोलून गेलाय, दुसऱ्या क्षणी तो कदाचित नसेल तिथे. बोलता बोलता माणसं जेव्हा जातात, मृत्यू पावतात, एक क्षणापूर्वी होता, दुसऱ्या क्षणी काय झालं किंवा अस्त्याचं नसतं झालं. इथे आपल्याला ते लक्षात घ्यायचंय की हा जो अविद्यापाद आहे ना परमात्म्याचा, तो कसा आहे, मुळातलं अस्तित्व, मुळातलं मूल्य हे तिथे आहे, ते परमात्म्याचं अस्तित्व आहे. मात्र त्याचा जो आभास, त्याचा जो अनुभव तुम्हाला येतोय, हा स्थल काल सापेक्ष झालाय. आणि स्थल काल सापेक्षता हीच मुळात अविद्या आहे, जे मुळात काही नाही, आभासी आहे. सगळं तुमच्या भासांवर अवलंबून आहे असं वाटतंय, तुम्ही मानून चाललाय. त्यामुळे ते काय आहे, तर केवळ त्या ब्रह्माचा 1/4 भाग आहे, 1/4 आहे. ते ब्रह्म ह्याच्यापेक्षा खूप पलीकडे आहे. आणि त्याचे जे विद्यापाद, पुढचा आनंदपाद आणि तुरीयपाद आहे, तो तुम्हाला कधी अनुभवताच येणार नाही, कारण तो कुठेतरी वर. आता तिथे सुद्धा दिवी असं म्हटलंय, म्हणजे काय, तुमच्या आकलनाच्या कक्षेच्या पलीकडे जे आहे तो द्यूलोक आहे. म्हणून तुम्हाला न कळण्याजोग्या ठिकाणी, स्थानी ते त्रिपाद आहेत, एवढंच त्यांना तिथे ध्वनित करायचंय. पुढचा मंत्र जो आहे, इथे त्या चतुष्पाद ब्रह्माची संकल्पना आपल्याला कळली. पुढच्या मंत्रात ते सांगतायत आपल्याला, त्रिपादूर्ध्व उदयित पुरुषः पादोस्येहा भवत् पुनः ततो विश्वं व्याक्रामत् शासनानशने अभि. पुरुषः त्रिपाद ऊर्ध्वः उदयित. अन्वय लावतोय आपण. चौथा मंत्र आहे, सगळ्यांसमोर दिसतोय ना सगळ्यांना, पुढे आलेला आहे ना स्क्रीनवर. हो हो, दिसतोय सर. हा, पुरुषः त्रिपाद ऊर्ध्वः उदयित अस्य पादः इह पुनः अभवत् ततः शासनानशने विश्वं अभिव्यक्रामत्. असा त्याचा अन्वय आहे या मंत्राचा. म्हणजे काय, मागच्या मंत्रात सांगितलेलंच तत्व पुढे अधिक स्पष्ट करते. हा जो पुरुष होता, पुरुषः त्रिपाद ऊर्ध्वः उदयित, तो त्रिपाद, 3 हे जे भाग त्याचे आहेत, हे वर ऊर्ध्वलोकी राहिले, विस्तारले. उद म्हणजे वर, ऐत विस्तारलं, व्यापलं, पसरलं, गेलं, अशा अर्थी. हा पुरुष ऊर्ध्वलोकी त्रिपाद वाढला, त्याचे 75% वर वाढले. उरला ह्या लोकातला 25% भाग, 4 आण्याचा भाग. मग काय, अस्य पादः इह पुनः अभवत्. आणि त्याचा एक पाद मात्र इह या लोकी पुनः अभवत्. भूभव होणे अशा अर्थीचा धातू आहे. त्याचा एक पाय, एक पाद हा या लोकी झाला. झाला म्हणजे काय, भूत रूपात विराजमान झाला, विस्तारला. त्रिपाद वर ऊर्ध्वलोकी आणि एक पाद हा या लोकी वाढला. ज्यू लोक जे आहेत ना, यहुदी असं ज्यांना म्हणतात, तर त्यांच्या धर्मकल्पनेमध्ये असा एक ग्रँड मॅन सांगितलेला आहे. त्याला अनेक वेगवेगळी नावं वापरलेली आहेत. ही जी विराट पुरुषाची संकल्पना आहे ना, अनेक वेगवेगळ्या म्हणजे प्रांतामध्ये वेगवेगळ्या नावानी, वेगवेगळ्या प्रारूपामध्ये विस्तारलेली आहे.
म्हणजे कधीतरी पुन्हा त्या वेगवेगळ्या धर्मातल्या या विराट पुरुषाच्या कल्पना ह्याचा विचार करता येईल. आता आपण तिकडे नको जायला. महत्वाचं काय, तर हा जो पुरुष आहे, जो त्रिपाद ऊर्ध्वलोकी आणि एकपाद या लोकी वाढलाय, उत्पन्न झालाय असा, तो शासनाशने शासन अनशने विश्वम अभिव्यक्रामत. जो मुळात या सगळ्या विश्वाला व्यापणारा होता, तोच जे अन्नसहित आहेत आणि जे अन्नरहित आहेत अशा जीवांना सर्व बाजूनी व्याप्ता झाला. आता प्रश्न असा पडेल की हे काय चाललंय, सारखा व्याप्ता झाला, वाढता झाला, कशाला चाललंय हे? झालं ना एकदा सांगून, ते सगळं स्पेस आणि टाइम व्यापून उरला. कळलं, भावना पोचल्या. मग पुन्हा हे सांगायची गरज काय? तर सांगायची गरज ही आहे की ते जे सांगितलं ते अधिष्ठान सांगितलं. तो कुठे विस्तारलाय, तो कुठे वाढलाय, हे त्याच्यात कळलं. मात्र या मंत्रात तिथे असणारी जी भूत आहेत, त्या भूतांविषयी ते अधिक स्पष्ट करतात. शासन म्हणजे जे अन्नमय आहेत, अन्नसहित आहेत असे, आणि अनअशने म्हणजे जे अन्नरहित आहेत. म्हणजे मगाशी आपण जे पाहिलं, थोडक्यात जे अन्न घेणारे आहेत ते सगळे, मग सजीव असतील, निर्जीवही असतील, आणि अनशन या शब्दाचा अर्थ जे काही या सगळ्या तत्वांना गिळून शेवटी उरणार आहे, मात्र ते कोणाला खात नाहीये. आकाश या सगळ्यांना गिळून उरतंय, मात्र जे स्वतः खाल्लं जात नाही, गिळलं जात नाही. आय एम सॉरी, थोडं बोलण्यात गोंधळ झाला. जे सगळ्यांना खात आहे ते शासन आहे, मात्र जे स्वतः खाल्लं जात नाहीये कोणाकडून, अन्य कोणाकडून, ते अनशन आहे. या आकाशाच्याही वर महत नावाचं तत्व आहे. महत म्हणजे बुद्धी, आणि ती बुद्धी देखील प्रकृती मध्ये विलीन होती. प्रकृती या सगळ्याला स्वतःमध्ये सामावून घेते, मात्र प्रकृती अन्य कशात सामावली जात नाही. प्रकृतीलाच माया असं म्हटलंय. या मा सा माया. ही माया सगळ्यांना उत्पन्न करते आणि ती माया सगळ्यांना स्वतःत विलीनही करून टाकते. मात्र हा सगळा पसारा दाखवून मुळात ती माया तिथे असते का, तर ती मुळात नाही, तीच माया आहे. पुन्हा वेदांतातल्या शब्दच्छलाकडे आपण जायला लागलोय, त्यामुळे मी अधिक त्या मायेविषयी न बोलता प्रकृती आदिमाया जी आहे ती कशी आहे, सगळ्यांना उत्पन्न करते, सगळ्यांना गिळून टाकते. पण मुळात ती आहे का नाही, हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे ती शासन जरूर आहे, मात्र अनशन आहे. ती कोणाकडून खाल्ली जात नाहीये. तर अशी ती कोणाही द्वारे न खाल्ली जाणारी अशी जी माया आहे, अन्नरहित आहे, ती माया, ती देखील या परमात्म्याचाच एक व्याप्तीचा भाग आहे. ती माया देखील परमात्म्याचा अंश आहे. एक सामान्य अर्थ सजीव आणि निर्जीव अशा जीवसृष्टींना तो पुरुष व्यापून उरला असा करता येईलच. मात्र त्यापेक्षा हा एक अजून वेगळा तत्वज्ञानातला अर्थ, की अन्न सापेक्षता ज्या सगळ्या जीवसृष्टीला आहे, त्या जीवसृष्टीला हा व्यापून उरतो, आणि ज्या मायेला, ज्या प्रकृतीला अन्न सापेक्षता नाही, त्या प्रकृतीलाही, म्हणजे मूळ कारण रूप प्रकृतीलाही हा परमात्मा व्यापून उरतो. व्यक्रामत
अतिक्रम धातू आहे. उल्लंघणे, त्याला ओलांडून जाणे, त्या प्रकृतीच्याही पलीकडे हा पुरुष, हा परमात्मा उरतो. मग आता हे सगळं झाल्यावर विश्वाची उत्पत्ती कशी झाली, सृष्टी सर्जन कसं सुरू झालं, ते पुढच्या मंत्रात सांगतायत. मंत्र बघायचा आणि थांबायचंय. तस्मात विराळ, विराट म्हणजे त्या विराटचा उच्चार विराड संधी नियमामुळे, आणि तो ड जो आहे तो ऋग्वेदामध्ये ळ असा उच्चारला जातो. ऋग्वेदाच्या परंपरेनुसार ड आणि ढ हे जे वर्ण आहेत ते अनुक्रमे ळ आणि ळ, हला हच्या पोटात ळ असे उच्चारले जातात. त्यामुळे तुम्ही जेव्हा अग्निमीडे असं म्हणता तेव्हा ते ड न उच्चारलं जाता ळ होतो. अग्निमीळे. वैदिक उच्चारण परंपरा खूप सुंदर विषय आहे, खूप उत्तम चिंतनाचा विषय आहे. तो आपला आत्ताचा नाहीये. मात्र हे उच्चार कसे बदलत जातात त्याच्या मागे एक वेदांग, ज्याला शिक्षा असं म्हटलेलं आहे, शिक्षा वेदांग, याच्यामध्ये आपल्याला विचारात घ्यावं लागतं. तर तस्मात विराड जायत, तर त्या विराटचा ऋग्वेदी परंपरेनुसार उच्चार ळ झाला, म्हणून तस्मात विराळ जायत असा मंत्र झाला. तस्मात विराळ जायत विराजो अधिपुरुषः स जातो अत्यरिच्यत पश्चात भूमिमथो पुरः. तस्मात विराट अजायत, विराजः अधिपुरुषः, अथ जातः सः भूमिं पश्चात पुरः अति अरिच्यत. तस्मात, तस्मात पुरुषात, आधी जो सांगितलाय 4 मंत्रांमध्ये, त्या पुरुषापासून विराट उत्पन्न झाली. विराट किंवा विराज हा जो शब्द आहे ना, हा संस्कृत मध्ये मूळ स्त्रीलिंगात वापरलेला आहे. त्या परमपुरुषापासून ती विराट उत्पन्न झाली. म्हणजे त्या विराटलाच आपण प्रकृती, आदी माया असं म्हणतो. ती विराट जी होती ती उत्पन्न झाली. आपण नंतरच्या भाषिक प्रयोगामध्ये विराट पुरुष असा जो शब्द आलाय तो या मूळ विराज पासून आलाय. आता आपल्याला कळण्याशी मतलब आहे. मग तिला, त्या तत्वाला कोणी ती म्हणू दे नाही तर तो म्हणू दे, जे काही विराट म्हणून होतं ते त्या आदी पुरुषापासून उत्पन्न झालं. आणि त्या विराट तत्वापासून मग ती विराज असेल, अथर्ववेदामध्ये विराज वैधेनु, एका गायीच्या रूपामध्ये ही विराज सांगितलेली आहे. त्या विराट पासून अजून एक पुरुष, अधिपुरुष असं ज्याला म्हणता येईल, तो उत्पन्न झाला. विराजो अधिपुरुष. बघा, आदिपुरुष, मग ही विराट, मग त्याला विराज म्हणा किंवा विराट पुरुष म्हणा, म्हणजे त्याला दुसरी अवस्था, आणि तिसरी अधिपुरुष, अशी ही त्रिधा रचना झाली. त्या विराट पासून तो अधिपुरुष उत्पन्न झाला. आणि सजातः, आणि तो अधिपुरुष उत्पन्न झाल्यावर काय झालं, त्याने पश्चात पुरः भूमिम अथो अत अति अरिच्यत, त्याने त्या पृथ्वीला पुढून मागून व्यापून टाकलं. सगळी सर्जनाची प्रक्रिया आहे की जेव्हा स्पेस अस्तित्वात आली ना, म्हणजे मुळात ती अनंत आहे, अवकाश आहे, पण जेव्हा स्पेस आणि टाइम ह्या एककामध्ये आपण मोजायला लागलो तेव्हा एकात एक एकात एक एकात एक हे जे एक्सपान्शन आहे, एक्सपान्शन ऑफ युनिव्हर्स, हा जो सिद्धांत आहे तो आपल्याला इथे दिसायला लागेल. एक अशी कल्पना करू, एक मोठा तांब्या आहे, त्या तांब्यात तांब्या तांब्यात तांब्या तांब्यात तांब्या असं जर उत्पन्न होत गेला, आतल्या त्या पोकळीमध्ये नवीन अस्तित्व उत्पन्न होते, पुन्हा त्या पोकळीत नवीन अस्तित्व उत्पन्न होते.
हे जे काही आत आत उत्पन्न होणे, साधं कांदा मोठा कसा होतो ते लक्षात घेण्याजोगं. एक कोंब, एका पोकळीवर उत्पन्न झालेला कोंब, कोंबावर एक आवरण, आवरणाला अजून एक बाहेर आवरण, हे जसं विस्तारत जावं, मग तो विस्तार बाह्यमुखी असावा किंवा अंतर्मुखी असावा. हे जे आतल्या आत व्यापण आहे, या व्याप्तीच्या, सृष्टीच्या ज्या अनेक स्तर, अवस्था किंवा ज्याला पापुद्रे आहेत, ते पुन्हा पुन्हा या एकेका मंत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर अशी ही पुरुष, विराट आणि अधिपुरुष अशी उत्पत्तीची प्रक्रिया या 5व्या मंत्रात सांगितली. आपण आज इथे थांबूया. जरी आपण 1 तास म्हणत असलो तरी थोडं मागे पुढे होत आहे. त्या वेळेच्या उल्लंघनासाठी मर्यादा ती जी ओलांडली जाते त्यासाठी मी खरंच आपल्या सर्वांचा क्षमा प्रार्थी आहे. मात्र आपल्याला या 4 सत्रामध्ये 16 मंत्र पाहायचे आहेत. एक धावता आढावा घ्यायचा आहे. तो कुठलाही मंत्र राहू नये यासाठी ही वेळेची ओढाताण सुरू आहे. तरी त्याबद्दल पुन्हा एकदा मी सर्वांचा क्षमा प्रार्थी आहे. आपण इथे थांबूया. जर कोणाला काही प्रश्न, शंका असतील तर एक 5 ते 10 मिनिटामध्ये त्यांचा विचार आपण करूया. धन्यवाद. हॅलो. हां, हां. धन्यवाद सर. कोणाला काही प्रश्न आहेत? तुम्ही हँड रेज करू शकता आणि तुम्ही अनम्यूट करून प्रश्न विचारू शकता. हॅलो. हा दादा नमस्कार. हा नमस्कार. मी बोलू का? हो बोला बोला. आपल्याला प्रकृती आणि पुरुष हेच यातून प्रतीत होतंय का? हा, सांख्यांचं जे तत्वज्ञान आहे त्याच्यानुसार इथे तो प्रकृती आणि पुरुष हा भेद आपल्याला निश्चित दाखवता येईल. मात्र इथे त्याच्याही पुढची अवस्था ते सांगताय. प्रकृती आणि पुरुष हा भेदही इथे राहिला नाहीये. मुळात ती प्रकृती हे देखील त्या पुरुषाचंच एक रूप आहे, पुरुषाचाच एक अंश आहे. त्यामुळे एकमात्र आत्मतत्व, एकमात्र तो परमपुरुष हाच खरा आहे. प्रकृती आणि पुरुष हे जे भेद आहेत ते सापेक्षतेने आणि काही कालदृष्टीने आलेले आहेत. ओके, थँक्यू. अश्विनी ओक त्यांना बहुधा काही विचारायचंय. नमस्कार, मी अजित ओक. ते ऋग्वेदामध्ये तुम्ही सांगितलं की ड चाललं आणि ते पुन्हा एकदा सांगाल का? ते काय वर्णभेद, वर्णाचं कसा हे होतं? हा, ऋग्वेद परंपरेमध्ये ड आणि ढ हे जे वर्ण आहेत, 2 अक्षर आहेत, त्यांचा उच्चार अनुक्रमे ड चा उच्चार ळ असा होतो. म्हणजे अग्निमीडे असं जेव्हा मंत्र असेल तर तेव्हा तो तुम्हाला ड नाही मिळणार, तिथे अग्निमीळे असा मिळेल. आणि जेव्हा ढ असतो, ढगातला ढ, तेव्हा तो ढ म्हणजे आता मीढुष्टम असा जेव्हा शब्द आहे ऋग्वेदात येईल तेव्हा त्याचा उच्चार मिळहुष्टम असा होतो. ळ ह च्या पोटात ळ. नाही, ढचं काय होतं? ढचं काय होतं? ढचा ह अधिक ळ हे संयुक्त अक्षर होईल ते मिळहुष्टम. ओके. मग इथे विराडच विराळ झालं का? हा बरोबर. विराड म्हणजे विराट असा शब्द आहे. मुळात तो विराज असा आहे. आता ते समजून घेण्यासाठी विराज
मग ते विराट कसं झालं किंवा विराड कसं झालं याच्यासाठी थोडं संस्कृत व्याकरणाचा आपल्याला खुलासा पाहावा लागेल. पण तो विराड, मग तो विराड झाल्यामुळे तो झाला विराळ. विराळ. अच्छा. ओके, धन्यवाद. अजायत विराट, मग त्या विराटच्या पुढे अजायत, मग विराडजायत, मग तो विराड जायत म्हटल्यावर तो डचा झाला ळ. अच्छा, संधी नियमाच्या. हा. धन्यवाद. नमस्कार सर. नमस्कार. अंजली बोलतेय मी. तुम्ही म्हणालात मगाशी की अचित अशी कोणतीही गोष्ट नाही, कारण तिथेही परमात्मा वास्य करून आहे. म्हणजे निर्जीव अचेतन ही सुद्धा एक योनीच आहे का? हो हो हो. त्यामुळे कर्मविपाकाचा जेव्हा सिद्धांत सांगितला जातो तेव्हा काही ठिकाणी दगडधोंड्याच्या योनीला तो गेला असंही म्हटलं जातं. ओके. आता याच्यात अजून एक दुसरं टोक समजून घेण्यासाठी हे आपल्याला लक्षात येईल की जेव्हा आपण एखाद्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतो, मूर्तीसाठी बरेच वेळा दगडच वापरला जातो, म्हणजे जर त्या दगडामध्ये त्या परमात्म्याचा अंश नसताच तर त्याला कधी प्रतीक, त्याचं आलंबन म्हणून स्वीकारलंच गेलं नसतं. त्या दगडामध्ये ते सुप्त चैतन्य आहे, ते सुप्त चैतन्य जाग करण्यासाठी ते तिथे आहे. त्याला प्रकाशात आणण्यासाठी आपण प्राणप्रतिष्ठा किंवा ते सगळे विधी करतोय. ते काय नव्याने त्याच्यात आपण फुंकत नाही आहोत, ते तिथे आहे, ते फक्त प्रकाशात आणतोय. ते प्रकाशात आणण्यासाठी सगळे संस्कार आहेत. बरोबर. मूर्ती म्हटल्यावर लगेचच यू कॅन रिलेट. या, धन्यवाद सर. सर, मी अश्विनी शिदोरे बोलते. दासबोधातली मूळ माया आणि मग त्याच्या पुढची आदी माया आणि मग त्याच्या पुढची जी सृष्टी निर्माण झाली तो कन्सेप्ट, किंवा नाथ संप्रदायामधला आदिशक्ती निजाशक्ती हा कन्सेप्ट, किंवा योगशास्त्रातला पंचीकरण जे सांगतात, तर ते पंचीकरण जी विद्या आहे की प्रत्येक पंचमहाभूतातलं 1/4 आणि मग बाकीच्या महाभूतातले काही काही घटक, अशी जी योगशास्त्रातली पंचीकरण तत्वज्ञान सांगितलं जातं, तर ते आणि हे पादाचं तत्वज्ञान सारखंच आहे का? चतुष्पाद म्हणता तुम्ही तसं ते. हो हो हो. पंचीकरण प्रक्रियेची याच्याशी साम्य बरंच आहे. म्हणजे मुळात पंचीकरण प्रक्रिया ही वेदांत दर्शनात सांगितलेली आहे, जी उपनिषदामध्ये जिचं मूळ आपल्याला सापडतं. तर त्यामध्येही कोणतंही महाभूत हे आपल्याला जेव्हा दिसतंय तेव्हा ते शुद्ध रूपात नसतं. पृथ्वी म्हटल्यावर तिच्यामधला 75% भाग आणि 1/4 भाग असं कुठेतरी विभाजन आपल्याला दिसतं. म्हणजे मग प्रत्येक महाभूत जेव्हा आपापला 1/4 हे वजा करून दुसऱ्यात मिसळतं, तेव्हा एक नवीन अस्तित्व तयार होतं. ते पंचीकरण या नावाने ओळखलं गेलं. पण दासबोधातली जी मूळ माया, आधी मूळ माया आणि मग त्याच्यातून सगळ्या माया निर्माण, गुणमाया, आणि तो म्हणजे तसंच हे आता तुम्ही जे सांगितलं की ती विराट शक्ती जी होती ती खाल्ली गेली प्रथम पुरुषाने, आणि विराट म्हणजे खाली गेली म्हणजे ती समावून गेली, ती समावली गेली, म्हणजे तिला कोणी खाणारं नव्हतं. अशनन म्हणालात ना तुम्ही काहीतरी. हो हो. अशन. अशनच्या विरुद्ध आहे अनशन. म्हणजे जी कोणाला खाल्ली जात नाही कोणाकडून, ती माया देखील किंवा ती प्रकृती देखील त्या परमात्म्याचा अंश आहे, ती व्याप्त आहे त्याद्वारे. ती पण मर्ज झाली परमात्म्यामध्ये. मर्ज झाली असं म्हणण्यापेक्षा मुळात मर्ज कशात होतं, जे ज्याच्यात नाही ते त्याच्यात मर्ज होतं ना. म्हणजे थोडक्यात पण ही त्याच्यातूनच निघाली आहे, त्याच्यामुळे मर्ज व्हायची शक्यता. कळलं. धन्यवाद सर.
तुम्ही जे म्हणालात की अचेतन गोष्टींमध्ये पण चेतना आहे, पण ते आपल्याला कळत नाही. म्हणजे आपण जे म्हणतो की जसं आपल्या कानांना ध्वनी एका ठराविक रेंज मध्येच ऐकू येतो, त्याच्या बाहेर खालचा पण ऐकू येत नाही आणि वरचा पण ऐकू येत नाही. हो, अशा अर्थाने आपल्याला ती चेतना अचेतन मधली कळत नाही, असंच तुम्हाला सांगायचं होतं ना, असं म्हणतो. अगदी अगदी. म्हणजे उत्तम उदाहरण याचं आहे अल्ट्रासॉनिक वेव्स. हम्म. वटवाघळं जी असतात ती अशा एक काही ध्वनी लहरी उत्पन्न करतात आणि त्या ध्वनी लहरींच्या अनुषंगाने त्यांचा सगळा प्रवास उड्डाण हे होत असते. सगळं ऐकल्याशिवाय मात्र माणसाला ते ऐकू येत नाहीत लहरी. ते ऐकायला त्या वटवाघळाचीच ॲबिलिटी लागते. तसं त्या आपण ज्याला निर्जीव अचेतन म्हणून घोषित करून टाकलंय त्याच्या ठायी जी चेतना आहे, त्याच्या ठायी जे अस्तित्व आहे ते समजायला तितकं समोर ज्ञानेश्वर म्हणतात तसं हळूवारपण चित्ता यावं लागेल. योग्याचं अंतरंग आपल्याला यायला लागेल. त्याशिवाय आपल्याला ते मोजता येणार नाही. मी नंदू अभ्यंकर. एक नमस्कार. साध्या विचाराचा प्रश्न होता हा. की 1/4 जे सगळं व्यापलेलं आहे, जे दिसतं भासतं काय जे आहे ते, आणि 3/4 हे द्यूलोकात किंवा अमृतत्व म्हणून आहे. हो. तर म्हणजे हे अतिशय विशाल आहे हे सांगण्यासाठी म्हणून असं आहे की तसं पाहायला गेलं तर अमृतत्वाचा मग काय उपयोग, असा प्रश्न येतो. म्हणून मी मगाशी स्पष्ट केलं, ते विशाल आहे हे सांगण्यासाठी, तुम्हाला कळावं यासाठी ते सांगितलंय. ते अमृतत्व तुम्हाला भारी वाटतंय. तुम्हाला या जगात काय जन्माला आल्यावर काय मिळवावं, तर अमृतत्व मिळवावं ही परमोच्च अवधी आपल्या ध्येयाची असू शकते. त्यामुळे तुमच्या कल्पनेतली जी परमोच्च अवधी आहे ती त्यांनी सांगितली शब्दात. धन्यवाद. ते सापेक्ष आहे. तुम्हाला कळावं यासाठी ते अमृतत्व या शब्दाचा व्यवहार करतायत. मुळात ज्या परमतत्वाला मृत्यूच नाही ते अमृतत्व आहे हे सांगायची गरज काय. पण आपल्याला ते कौतुक आहे ना अमृतत्वाचं. धन्यवाद. हे म्हणजे कसं असतं, एखाद्या लहान मुलाशी बोलावं तसे हे ऋषी त्या शब्दातून आपल्याशी संवाद साधतात. लहान मूल म्हणजे लहान मुलाला एखाद्या सांगावं की चल आपण हॉटेलात जाऊ. हॉटेलात जाऊन काय करायचं, तर खाऊ खायचा. खाऊ खायला कोणता खाऊ मिळेल, आपण थाळी मागवूया असं म्हटलं की नाही म्हणतो, मग मला पोळी असेल का त्या थाळीत. मग तो बाप सांगतो अरे हो पोळी पण असेल. मग भात असेल का त्या थाळीत, हो भात पण असेल. मग स्वीट असेल का त्या थाळीत, हो स्वीट पण असेल. म्हणजे तो सांगतोय ते खूप ह्याच्या सगळ्याच्या पलीकडे आहे. पण लहान मुलाला ती पोळीच हवी आहे, ते गोडच हवंय. त्यामुळे हा बाबा ते त्याच्यात आहे, ते त्याच्यात आहे. हे थाळी म्हटल्यावर सगळं त्याच्यात इनबिल्ट असणारच आहे. मात्र जसं त्या लहान मुलाला ज्या गोष्टीचं अप्रूप आहे, अधिक आवड आहे, ते तो सांगतो हा त्याच्यात तुला हे मिळेल. हा तसं ते ऋषी सांगतायत हा ते कसं आहे, तुला ते अमृतत्व आवडतं ना, हवंसं वाटतं ना, ते त्याच्या ठाई आहे. त्या परमात्म्याला त्या अमृतत्वाची काही पडलेलीच नाहीये, कारण तिथे मृत्यूच नाहीये. तर त्या अमृतत्वाची काय मोठी मिजास. पण तुम्हाला तो परमात्मा हवासा वाटायला हवा असेल तर ते कौतुक अमृतत्वाचं करावंच लागणार आहे. त्यासाठी त्या ऋषींनी अमृतत्वाचा दृष्टांत दिलाय. दुसरं मला एक विचारायचं होतं की हे दशांगोळे उरलं असं जे म्हणलंय पहिल्या श्लोकामध्ये, हो. तर ऍक्च्युअली तो जिथे एवढी स्पेस अवेलेबल की जेवढी जागा आहे तिथे सगळ्या ठिकाणी तो व्याप्त आहे. हो. तर उरण्यासाठी जागा कुठे राहिली असं मला म्हणायचं. कालचं व्याख्यान आपण पूर्ण ऐकलं नाही का?
ठीक आहे, परत ऐकतो परत हा मग विचार. हा हा हा. अजित केळकर यांना काही विचारायचंय. नमस्कार. हा नमस्कार, ऐकू येत आहे का? हो, येत आहे. हा हा. तर म्हणजे अ, असं कदाचित कन्क्लुजन काढता येईल का की विश्वाचा म्हणजे आपल्याला जे दिसतं त्याचा अ, नाश जरी झाला म्हणजे रूप जरी बदललं तरी काहीतरी अविनाशी उरेल, हो असा असा अर्थ होतो त्याचा. म्हणजे अ, आपल्याला जी सृष्टी दिसते आहे आज, म्हणजे ती अशा आपण म्हटल्याप्रमाणे 400 प्रकाश वर्ष वगैरे अशी मोठी मोठी अंतर किंवा अ, कालाच्या अंतराने अ, रूप परिवर्तन जरी झालं तरी मूळ विनाश असा सत्ता, कसलाही होणार नाही. हा, विनाश मूळ कसला अस्तित्व होणार हे नाही असं. तसंच हा, असणार आहे. हो, बरोबर बरोबर. आहे. हा, तसा अर्थ होतो. म्हणजे काही ना काही अविनाशी आहे. हे सर्व जे अ, दृश्य सृष्टी आहे त्यातलं काहीतरी अविनाशी आहे, हो. असं म्हणता येईल. धन्यवाद. अजून कोणाला काही विचारायचंय? ते थांबू शकतो का सर मग इथे? बहुतेक झाले आहेत प्रश्न. हो हो, चालेल. अजून कोणाला काही प्रश्न असतील तर ग्रुपवर सुद्धा टाकून ठेवा. चालेल. पुढची कधी आहे सभा? हा, पुढची मीटिंग कधी आहे? पुढच्या शनिवार रविवारी आपली अच्छा. उरलेली 2 ठीक. सत्र होती. ओके. सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद. एक विचारायचं पटकन की धन्यवाद सर. एक पठण कसं करायचं हेही तुम्ही कधी सांगणार आहात का नंतर? नाही, आपण पठणाची संथा आधीच स्पष्ट केलेलं होतं. कारण बरं. काय आहे, सगळ्यांना मुळात पठण किंवा संथा देण्यासाठी व्हर्च्युअल हे माध्यमच योग्य नाहीये. ते बरोबर. समोर बसूनच ते करायला लागतं. आणि बरोबर. मुळात या सगळ्याचा जो संथाधिकार आहे, तो माझ्याकडे नाहीये. त्यामुळे तुम्हाला हवं असलं तर असे काही तज्ञ आहेत, तर त्यांची भेट घडवून देईन. तर त्यांच्याकडून तुम्ही ही संथा जरूर घेऊ शकता. बरं, धन्यवाद. आपण थांबूया. चालेल. होय. धन्यवाद सर.